29 ऑगस्टला गणपती घेऊन मुंबईत धडक देणार असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला। मात्र त्यापूर्वीच मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे जरांगेंना धक्का बसला। मुंबई उच्च न्यायालयाच्या मनाईनंतरही मनोज जरांगे मुंबईत धडक देण्यावर ठाम आहेत। गणपतीच्या काळात मोर्चा टाळावा यासाठी सरकारकडून देखील जरांगेंची चर्चा सुरू आहे। दरम्यान जरांगेंच्या मोर्चाबाबत दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेवर सुनावणी घेत मुंबई उच्च न्यायालयाने महत्त्वाचे आदेश दिले। मनोज जरांगेंना पूर्व परवानगीशिवाय मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करता येणार नसल्याचं उच्च न्यायालयाने स्पष्ट केलं। दरम्यान नवी मुंबई, खारघर किंवा अन्यत्र परवानगी देण्याबाबत सरकार विचार करू शकतं। गणेशोत्सवादरम्यान मुंबईतील रहदारी विस्कळीत होऊ नये म्हणून 2 आठवडे मनोज जरांगेंना मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करता येणार नाही असं मत कोर्टाने नोंदवलं आहे। हायकोर्टाच्या निर्णयानंतर मनोज जरांगेंनी काय म्हटलंय आपण पाहूया। आम्ही काय करायला होत म्हणजे नाकारायचे कारण तर द्यावं लागतील तुम्हाला की या कारणामुळे आम्ही नाकारतोय। तुम्हाला आम्ही शांततेत तिथे यायलो, आमरण उपोषण करायलो, त्यामुळे न्याय देवता 100% न्याय देणार। गेल्या वेळेस सुद्धा असंच केलं होतं आम्हाला, हे काय नवीन नाहीये, आताही तेच केलंय। पण आम्ही मुंबईत जाणार आहे। तुम्ही कितीही प्रयत्न केले, आरक्षण फडणवीस साहेब मी घेणार आहे, मुंबईला येणार आहे। उद्या 7 वाजता, उद्या 27 तारखेला 10 वाजता आम्ही सगळे मराठी मुंबईकडे कूच करतोय। आझाद मैदान का नाही? आझाद मैदान का नाही? खारघरचा पर्याय दिला तर तुम्ही पण का आम्हाला कायदा अहो न्यायदेवतेला आमची काय अडचण आहे? न्यायदेवता म्हणून तसं करतो ना मी, संख्या सांगतील, काहीतरी सांगतील ना न्यायदेवता। असं करूच नका, असं कसं म्हणून? लोकशाहीने दिलेला अधिकार आहे, न्यायदेवता न्याय देणार। मी सांगतो तुम्हाला, आमचे वकील बांधव सुद्धा जातील आता, 100% न्यायदेवता आम्हाला सुद्धा न्याय देणार। आणि आमचा विश्वास आहे न्यायालयावरती, न्यायदेवतेवरती 100% आम्हाला परवानगी देणार। लोकशाही मार्गाने कायद्याला, संविधानाचे सगळे नियम पाळून त्या ठिकाणी आमरण उपोषण करतोय। आम्हाला कसं काय नाकारलं जाईल? म्हणजे या राज्यात 2 कायदे आहेत का? सरकारकडे, न्यायदेवतेला नाही म्हणत मी, सरकारकडे 2 कायदे आहेत का? तुम्ही म्हणताल तसंच एक, आणि न्यायदेवता म्हणून तसं एक। सरकारने किती आडकाठी केली, त्यांच्या जीवावर आले देवेंद्र फडणवीसांचे आरक्षण द्यायचं, कारण आमच्या खऱ्या मागण्यात, रास्त मागण्यात कायदेशीर आहे, त्यांच्या जीवावर आलंय म्हणून ते असं करतायत। आम्ही हटणार नाहीये, न्यायदेवता न्याय देणार। दरम्यान मुंबई हायकोर्टानं काय नेमकं म्हटलेलं आहे जरांगेंच्या बाबत निकाल देताना आपण पाहूया। गणेशोत्सवादरम्यान कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न हा अतिशय महत्त्वाचा असतो। पूर्व परवानगीशिवाय जरांगे आंदोलन करू शकत नाहीत। लोकशाही आणि असहमती हे एकमेकांशी निगडीत, मात्र आंदोलन निर्देशित स्थळीत करण्याची परवानगी असेल। मुंबईची दिनचर्या विस्कळीत करता येणार नाही। नवी मुंबईच्या खारघरमध्ये पर्यायी जागा देण्याची राज्य सरकारला मुभा असेल। परवानगीनंतर शांततापूर्ण आंदोलन करण्याची देखील मुभा देण्यात आली आहे। कायद्यातील तरतुदीनुसार निर्णय घेण्याचा राज्य सरकारला अधिकार आहे। अनिश्चित काळासाठी सार्वजनिक जागा अडवल्या जाऊ शकत नसल्याचं हायकोर्टानं म्हटलं आहे। मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीची आज बैठक पार पडली। या बैठकीत जरांगेंच्या मागण्यांवर चर्चा झाली। शिंदे समितीला 6 महिन्यांची मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती मिळते। पावसाळ्याचे दिवस आहेत, दुसरा एक मोठा उत्सव आपल्या राज्याच्या दृष्टीने गणेश उत्सव हा सगळ्यात मोठा उत्सव आहे। आणि अशा वेळी मला वाटतं आणखीन त्याच्यात काही कारण नसताना मग कायदेशीर, कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न तयार होऊ नये। शेवटी सामान्य नागरिक भरडला जातोय, गणेश भक्तालाही त्यासाठी मोठे कष्ट सोसावे लागणार आहेत। मला वाटतं काही काळ त्यांनी सरकारला, आता आमची समिती नव्यानंच नियुक्त केलेली आहे, तर मला वाटतं आमच्या समितीला सुद्धा त्यांनी काही कालावधी दिला पाहिजे। आणि म्हणून हे आंदोलन तात्पुरतं जरी स्थगित करावं अशी माझी त्यांना आपल्या माध्यमातून विनंती आहे। दरम्यान जरांगेंना मुंबई उच्च न्यायालयाकडून धक्का मिळाल्यानंतर वकील गुणरत्न सदावर्तेंनी जरांगेंवर कशी टीकेची झोड उठवली ती पाहूया। जरांगेच्या प्रत्येक चुकीच्या गोष्टीला, प्रत्येक चुकीच्या वर्तनाला आम्ही जे आहे कडक शब्दामध्ये विरोध करत राहू।
जरांगेचं मुळात मागणं सगळे सोयरे, त्याचबरोबर नोंदीच्या आधारे आरक्षण देता येत नाही, मागासले पण ठरत नाही, हे डंके की चोट पे. 1 2 जरांगेची आंदोलन अनिष्ट पद्धतीनं बेकायदा पद्धतीनं करतो म्हणणं तेही चूक, आणि दोन्ही गोष्टी लक्षात घेता जरांगेच्या बाबतीत आज जो न्यायालयाने दिलाय तो सर्वांका सर आंखों पर आहे. आता तर निकाल दिलेला आहे 2 आठवड्यात जरांगे स्टॉप दॅट, नो एंट्री इन आजाद मैदान, गैर कानूनी आजाद मैदान में जरांगे तू नहीं आंदोलन कर सकता, या डंके की चोट पे तू समझ लेना चाहिए. जरांगे गणेशोत्सवात विघ्न आणण्याचं काम करत आहेत. जरांगेंनी मोर्चे काढण्यापेक्षा चर्चेला यावं असं आवाहन प्रसाद लाड यांनी केलं आहे. माझं म्हणणं जरांगेजी तुम्हाला एकच आहे, तुम्ही मोर्चे काढण्यापेक्षा चर्चेला आहे. माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांवर चर्चा करा, आणि ज्या पद्धतीमध्ये तुम्ही आंदोलनाची भाषा करताय, हे आंदोलन कधीतरी बारामतीला किंवा उकूडला घेऊन जा, शरद पवारांना विचारा, मातोश्रीला विचारा, हे तुम्ही करणार आहेत का? कारण ज्या पद्धतीमध्ये तुम्हाला चालवलं जात आहे, समाजाच्या नावाखाली चालवलं जात आहे, हे अयोग्य आहे. याचा निषेध झाला पाहिजे.